हाय मित्रांनो, तर आज संडे आहे. तर तुम्हाला तर माहिती किती कामं असतात. तर आज टेरेस साफ करायची होती, कारण आम्हाला वर्कआउट करायचा असतो मॉर्निंगमध्ये. मग काय जेवण रेडी झाले आणि लागले कामाला. मग पटापटा पाणी मारून झाडू मारून घेतला, कारण खूप धूळ उडत होती. तर म्हटलं भाऊ, पाणी मारून घ्या आधी, मग झाडू मारू आपण. आता परत पाणी लागणार होतं, तर आता खाली जाऊन इतक्या वरती पाणी आणणं म्हणजे खूप महागाचं काम होतं. मग त्यांना म्हटलं भाऊ, वरतून टाकीतूनच पाणी येऊन घ्या, आता उतरणार कोण? तर हे म्हणत होते की जो बारका आहे तो उतरेल. म्हटलं हा रे भाऊ, असं पण मॅचचं काम, म्हटलं बारकाच झालं, चला उतरतो म्हटलं. मग काय लगेच उतरलो आणि पटापटा बालट्या भरून त्यांच्याकडे पास केल्या. मग पाणी ओतून पूर्ण टॅरेस क्लीन करून घेतली. लगेच टॅरेस वगैरे क्लीन करून सना खाली उतरलो आणि मला हेअर ऑइलिंग करायचे होते. मस्त बसून सना हेअर ऑइलिंग करून घेतली, कारण नंतर कपडे पण धुवायचे होते. काल संडे होता, तुम्हाला तर माहिती आहे, हेअर ऑइलिंग आणि कपडे वगैरे धुवायचं काम तर असतंच संडेला. मग भाऊ घेतले कपडे आणि बसलो धुवायला. डेंजर हाल पडतात कपडे धुवायच्या वेळेस. घरी असताना मस्त उगाच चुसले करायचे, हे असंच धुतलं ते तसंच धुतलं. आता स्वतःच्या हाताने धुवावे लागताय ते कळताय काय असतात कपडे धुण्यात. मग काय लगेच कपडे वगैरे धुवून अंघोळ करून घेतली. केस तर मस्त चमकत होते, सिल्की पण झाले होते, आणि कारण हेअर ऑइलिंग केल्याने थोडीशी केसांना नरिशमेंट मिळून जाते. मग मिसला आलो, इथं हा भाऊ ग्लासचा पिरामिड बनवत होता. मग लगेच भूषणचा व्हिडिओ कॉल आला, त्यात हा भाऊ लाचत होता, स्क्रीन ऑन ऑफ करायचा. मग थोडस त्यासोबत बोलले, कारण ते नसले ना की मनच लागत नाही मिसला. चला तर भेटू आता मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून घ्या.